नमस्कार. आपण पाहायला सुरू केलं श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी आपल्या या चॅनलला खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर आज मी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक व्हिडिओ शेअर करतो आहे. हा मी महत्त्वाचा कारण म्हणतो आहे कारण हा आहे हाऊ टू गिव्ह इंटरव्ह्यू. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू कसा देतात याबद्दल थोडीशी आयडिया येईल. मी इंटरव्ह्यूचे खूप सारे व्हिडिओज बनवतो आहे आणि आता मेगा भरती आणि खाजगी अनुदानित यांची सुद्धा वॅकन्सी निघणार आहे. सो त्यांच्यामध्ये इंटरव्ह्यू होणारच आहेत. सो त्या इंटरव्ह्यूला जाताना काही छोट्या गोष्टी, अतिशय जनरल गोष्टी, पण त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याशिवाय आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व तुम्हाला इंटरव्ह्यू स्किलबद्दल आणखी व्हिडिओ मिळवण्यासाठी इथं दिसणाऱ्या आय या बटनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला खूप सारे कार्ड्स या रेंजमध्ये दिसतील आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक करून माझ्या आणखी काही व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग मी श्याम सर परत एकदा आपलं स्वागत करतो. माझ्या सर्व नवीन सबस्क्रायबरचं त्याचबरोबर सर्व रेग्युलर व्ह्यूवर्सचंही मी स्वागत करतो. आज आपण इंटरव्ह्यूला जाताना याविषयीच्या काही टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करतो आहे. साधारणतः या टिप्स ज्या आहेत त्या सर्व इंटरव्ह्यूला लागू होतात. सो तुम्ही हा शिक्षक भरतीमध्ये जे काही इंटरव्ह्यू होणार आहेत खाजगी अनुदानीचे त्याच्यासाठी हे वापरू शकता. अतिशय जनरल, अतिशय सामान्य वाटणारे पण अतिशय महत्त्वपूर्ण ह्या टिप्स आहेत. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. एवढंच. सगळ्यात पहिला प्रश्न की मी इंटरव्ह्यूला जाताना कशा पद्धतीचा माझा ड्रेस कोड असला पाहिजे. हा अतिशय सामान्य वाटणारा पण 11th आवरला कन्फ्युजन करणारा हा प्रश्न आहे. सो मी आज तुमच्यासोबत शेअर करतो की इंटरव्ह्यूला जाण्यासाठी कशा पद्धतीचा ड्रेस कोड आपण रेफर केला पाहिजे. जनरली पहिल्यांदा मी जेंट्स कॅन्डिडेटसाठी, पुरुष वर्गासाठी सांगतो, मुलांसाठी सांगतो त्यांनी कशा पद्धतीचा ड्रेस कोड फॉलो करावा. साधारणतः याच्यामध्ये एक जनरल शब्द आहे फॉर्मल म्हणजे काय, एक सिम्पल, डिसेंट आणि सोबर. या 3 शब्दात मी तुमचा ड्रेस कोडसाठीचे ज्या काही एक्सपेक्टेशन असतात त्या मी एक्सप्लेन करेन. काय सिम्पल, डिसेंट आणि सोबर. एकदम सिम्पल, साधा आणि फॉर्मल. आता याच्यामध्ये एक किस्सा असलेला शर्ट, फॉर्मल म्हणजे तुम्हाला सांगतो एक किस्सा असावा. इथं काय बिल्ले हे इकडे किस्सा असं काही नसावं. सिम्पल, एकदम सरळ, फुल किंवा हाफ ॲज यू लाईक इट, तुमच्या पर्सनॅलिटीला जसं सूट होईल तसं. पण एक प्लेन, बऱ्यापैकी प्लेन प्रेफर करा. शर्टचा कलर लाईटमध्ये ठेवा आणि पॅन्ट, ट्राउझर आपण ज्याला म्हणतो ते डार्कमध्ये ठेवा. डार्क कलर म्हणतो, ब्लॅक रंग म्हणत नाही, डार्क शेडमध्ये ठेवा. सो तुमचं जे फॉर्मलचं सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन असतं ते हे असतं की अपोजिट कॉम्बिनेशन, ज्याला आपण कॉन्ट्रास्ट म्हणतो, ते कॉम्बिनेशन. कधीही रेग्युलर शेड ठेवू नका, दोन्हीच्या कॉमन ठेवू नका. अपोजिट कॉन्ट्रास्ट मॅचिंग ही सगळ्यात छान असते. सो तुम्ही शर्ट लाईट कलर्समध्ये, कुठलाही व्हाईट, लाईट, फुल व्हाईट, ऑफ व्हाईट किंवा लाईट ब्ल्यू, लाईट ग्रीन असे शर्ट्स, किंवा लायनिंग असतील तर थिन लायनिंग असाव्या त्याच्यावर, आणि डार्क रंगामध्ये पॅन्ट, हा फॉर्मॅट. आणि जर तुम्हाला एकदमच सिम्पल असेल तर फुल व्हाईट शर्ट आणि ब्लॅक, ब्राऊन अशा कुठल्या तरी एका कलरमध्ये पॅन्ट डार्क शेडमध्ये, असंही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हातात एक घड्याळ ठेवा, खिशाला एक पेन ठेवा, सोबत एक डिसेंट अशी सॅक. त्या सॅकमध्ये तुमचं डॉक्युमेंटचं फाईल, तुमचे फोटोग्राफ्स, एक छोटीशी पाण्याची बाटली आणि तुम्हाला जे काही इतर गोष्टी लागतात जसं की हँकरशिप आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी सोबत नक्की ठेवा. कारण विशेष करून शिक्षकांचे जे इंटरव्ह्यू आहेत त्याचं लोकेशन जर ती शाळा असेल तर खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये तुमचे इंटरव्ह्यू होतील आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. कधी असंही होईल की तुमचा इंटरव्ह्यू 11ला स्केड्यूल झाला आहे आणि 2-3 वाजले तरी नंबरच आला नाही, मध्येच काही गॅप आला, अशा काही गोष्टी होऊ शकतात. सो इंटरव्ह्यूला जाताना तुमची सॅक जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे पॅक करा. दुसरी गोष्ट काय की तुम्ही हा जो इंटरव्ह्यूसाठी जो ड्रेस सिलेक्ट केला आहे त्याच्यासाठी दोन ड्रेस रेडी ठेवायचे. एक इमर्जन्सी म्हणून असावा म्हणून साईडलाईनला आणि एक रेग्युलर. आणि तुमच्या लोकेशनपासून इंटरव्ह्यू जर लांब असेल म्हणजे 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर, तर मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही
तो जो ड्रेस आहे, जो ड्रेसअप आहे किंवा तुमचं जे ड्रेसिंग आहे इंटरव्ह्यूसाठी, ते तुम्ही तिथं जाऊन जरी केलं त्या स्कूलवर किंवा त्या लोकेशन त्या सिटीमध्ये. आता फॉर एक्झाम्पल तुमचं समजा इंटरव्ह्यू आहे पुण्याला आणि तुम्ही राहताय कुर्डुवाडीला, तर तुम्ही पुण्यात जाऊन तिथं कुठेतरी ड्रेसअप केलं तरी बेटर होईल. असं का म्हणतो मी, कारण तुमचं जर्नी कसं होतं, बाईकवर होतं, ST बसने होतं किंवा आणखी कशाने होतं, तर त्याच्यामध्ये अनेक भानगडी होत असतात. सो कधी कधी असं होईल की तुम्ही जो एकच ड्रेस अगदी रेडी करून छान करून ठेवला आहे, त्याच्यामध्ये मध्येच काहीतरी डाग पडला, कुठंतरी काहीतरी बसलात तुम्ही, कारण आजकाल सगळीकडे डस्ट तर खूप आहे. सो तुम्ही डार्क कलरची पॅन्ट घातलात आणि एखाद्या डस्टने आपल्याला सीटवर वगैरे बसलात तर तुमचा ड्रेस खराब होऊ शकतो. सो याची एक काळजी घ्यायची तुम्हाला की तुम्ही जर ड्रेसबद्दल कन्सर्न असाल तर तुम्ही इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाऊन ड्रेसअप केलेला अधिक चांगलं. सोबत पाण्याची एक बॉटल ठेवा. शक्यतो तुम्ही स्वतःच्या घरचं पाणी घ्या किंवा कुठलंही एखादं पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर घ्या, जेणेकरून तुम्हाला बाहेरचं पाणी पिल्याने अचानक उद्भवणारे सर्दी, खोकला, पडसं हे असं काही होऊ नये. सो एक बॉटल सोबत ठेवा, कारण हे बघा मित्रांनो, इंटरव्ह्यू हा आपल्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. ती लढाईची तयारी तर आपण जोरात करणार आहे. सो या दृष्टीने मी तुम्हाला हे सांगतो. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना वाटेल की ह्या खूप कॉमन गोष्टी आहेत, पण तुम्ही इंटरव्ह्यूच्या दिवशी बघा असं खूपदा होतं की बऱ्याच गोष्टी अनप्रिपेअर्ड असतो. सो तो जो ड्रेस आहे तो सॅकमध्ये ठेवा तुमच्या आणि तिथं गेल्यानंतर घाला. सॅकमध्ये ठेवताना त्याला न्यूजपेपरमध्ये किंवा कशामध्ये त्या रॅप करा कॅरी बॅगमध्ये, आणि तुम्ही सोबत घरचा टिफिन नक्की घ्या. कारण जर तुमचा इंटरव्ह्यू एखाद्या अशा ठिकाणी आहे की जे स्कूल कॉलेज रिमोट आहे सिटीपासून आणि तिथं तळलेले 1-2 पदार्थ सोडून काहीच मिळत नाही, असं जर बाहेर कॅन्टीन असेल तर तुमच्या लंचचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही छानपैकी घरचा होममेड टिफिन सोबत घ्या. कारण काहीही खरं नसतं. कधी आता परवा मी पाहिलं जे क्लर्कचे आणि पिऊनचे इंटरव्ह्यू होते उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, इकडं रात्री 10-10 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू चालले, आणि आपण असं कुणाला काही नाही म्हणू शकत की आमचा इंटरव्ह्यू या वेळेला होणार होता आणि आता संपायला पाहिजे. सो सॅकमध्ये काय काय पाहिजे, तुमचं डॉक्युमेंटचं फाईल, पाण्याची बॉटल, एक ड्रेस, चांगलं नॅपकिन, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. आता मी मुलांच्या ड्रेसबद्दल सांगितलो की फॉर्मल, डार्क आणि लाईट कॉम्बिनेशन. आणखी 2-3 गोष्टी मुलांनी जे काळजी घ्यायची आहे ती की तुमच्यापैकी काही लोकांना हातात असं कंगन घालायची सवय असेल, असं जोरात नाम ओढायची सवय असेल, हेअरस्टाईल खूप स्टायलिस्ट असेल, तर तुम्ही जर शिक्षक होण्यासाठी जर इंटरव्ह्यू देत असाल तर थोडंसं रॅशनल राहा, थोडंसं डिसेंट राहण्याचा प्रयत्न करा. हातात कंगन असणे किंवा थोडं जिम ट्रेनर टाईप लुक असणे, असा लुक असेल तर त्याला थोडंसं डिसेंट बनवा. थोडंसं ऑफिशियल लुकमध्ये जा तुम्ही. आणि इंटरव्ह्यूमध्ये कुठल्याही प्रकारे तुमचा ड्रेस तुमच्या हातात किंवा तुमच्या गळ्यात असं काय आहे जे तुम्हाला डिस्टर्ब करेल किंवा तुमच्याबद्दल काही इंडिकेशन देईल. कारण कधी कधी आपण काय परिधान करतो याच्यावरून आपलं पर्सनॅलिटी कसं आहे हे समोरचे लोक जज करत असतात. सो खूप काही धार्मिक वगैरे प्रवृत्तीचा तुम्ही आहात किंवा खूप डॅशिंग आहात, असा कुठलाही मेसेज तुमच्या ड्रेसअपमधून, तुमच्या ड्रेस कोडमधून, अटायरमधून नाही गेला पाहिजे, याची काळजी करा. आणि शूज फिक्स पाहिजे, इनशर्ट नक्की पाहिजे, इनशर्ट करा, खिशाला एक छान पेन लावा, ब्लॅक शूज प्रेफर करा, बाकी कुठल्यानी ब्लॅक शूज, सॉक्स व्यवस्थित असलेले, पॉलिश वगैरे करून एकदम अप टू डेट पाहिलं की वाव इट्स अ रिअल जेंटलमॅन असं एक फिलिंग आलं पाहिजे, इनशर्ट केलेला असावा. हे काही गोष्टी मुलांसाठी. आता मुलींसाठी काय, मुलींसाठी मी खूप काही नाही, एकदम शॉर्ट बट स्वीट ॲडवाईस देईन की साडी इज द बेस्ट चॉईस फॉर टीचर्स. पण तुम्हाला साडीत कम्फर्टेबल नसेल, यू कॅन गो विथ सलवार कमीज ऑल्सो. तुम्ही पण जास्त बँगल्स, इयरिंग्स मोठ्या किंवा हेवी मेकअप तर मी तर म्हणेन की करूच नका. फार तर टाल्कम पावडर, डाट सेट, याच्यापेक्षा जास्त काही फार हेवी मेकअप करायचीही गरज नाही असं मला वाटतं.
त्याशिवाय कलर्समध्ये सुद्धा तुम्ही लाईट कलर प्रेफर करा, लाईट रंगाचे कलर प्रेफर करा. बऱ्यापैकी तुम्ही BEdला वगैरे टीचर म्हणून गेलाय, सो तुम्हाला त्याबद्दल माहिती आहेच. पण तरीही सँडल्स उंच टाचाचे घालू नका, हाय हिल्स हे घालू नका. आणि मी जसं बाकीचं म्हणालो की बॅग, त्याच्यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी, अगदी पाण्याच्या बाटलीपासून डबा आणि ड्रेस, एक बॅकअप ड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी अशा करून तुम्ही त्या संस्थेवर इंटरव्ह्यूसाठी अगदी तयारीनिशी जा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. शिवाय आणखी एक गोष्ट काय की तुमचं कधी कधी असं होतं की एकाच नावाच्या 2 शाळा असतात, किंवा एकाच नावाच्या 2 वेगवेगळ्या संस्था असतात, किंवा एकाच संस्थाकाच्या एकाच नावाने 2 वेगवेगळ्या ठिकाणी संस्था असतात, आणि ते ठिकाण पण एकाच तालुक्यात किंवा एकाच गावात असतं, पण एक या टोकाला एक त्या टोकाला असतं. सो तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी तुमचं लोकेशन एक्झॅक्टली लक्षात घेऊन ठेवा. नक्की लक्षात घ्या की ते लोकेशन कुठं आहे. आणि हा प्रश्न येणार नाही, पण मला असं वाटतं की तयारी असलेली बरी. समजा तुम्ही आता एका X नावाच्या संस्थेवर इंटरव्ह्यूसाठी जात आहे, तर ती संस्था कुणाची आहे, त्याची स्थापना कधी झाली, कुठून कुठवर तिथं शैक्षणिक इयत्ता आहेत वगैरे, थोडंसं त्याच्याबद्दल माहिती काढून गेलेलं कधीही बरं. मला वाटत नाही की असा काही प्रश्न विचारायला आमच्या संस्थेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, पण का कुणास ठाऊक विचारला तरी तुम्हाला थोडं तरी सांगता यावं. सो त्या संस्थेबद्दल थोडासा रिसर्च करून जा. शिवाय मी आधीच म्हणालो की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही जे नकारात्मक विचार करतात आणि सर आम्हाला तर पैसेच देऊन नोकरी करायचे, तुम्ही ह्या असल्या ट्रिक्स सांगू नका, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अजिबात नाही. सो तुम्ही डिसलाईक करून लिव्ह करू शकता. बाकी सर्वांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी आपल्यासोबत आहेच. तुम्हाला जर वाटलं की मी एखादा तुमच्या डोक्यात प्रश्न आहे की इंटरव्ह्यूला असं एखादा सीन आलं तर काय करावं, तर मला नक्की विचारा, कमेंट नक्की करा. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. बाय.